श्री नवनाथ कथासार अध्याय 36 वटसिद्ध नागनाथची कथा। या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केले असता विंचू अथवा सापाने दंश केला तरी विष बाधणार नाही। अध्यायाला सुरुवात होत आहे। यम लोकातून रेवणनाथ कैलासात गेला। शिवगणांनी त्याची विचारपूस करण्यासाठी त्याला दारात हटकून उभे केले आणि आपण कोण, कुठले, काम काय वगैरे विचारू लागले। तेव्हा तो म्हणाला, मला रेवणनाथ म्हणतात, मी शंकराची भेट घ्यायला आलो आहे, कारण त्याने एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे। त्याला शिक्षा करून मुलाला घेऊन जाण्यासाठी मी येथे आलो आहे। त्याचे ते बोलणे ऐकून शिवगणांना राग आला। ते म्हणाले, बाबा, तू जे बोलतो आहेस त्यावरून तुझा गुरु गंधर्व असावा असे वाटते, म्हणून तो आता येथे न थांबता परत जा। शिवगणांच्या या बोलण्याचा नाथाला फारच राग आला। तो म्हणाला, माझा गुरु गंधर्व म्हणता काय, तर मग त्याचा प्रताप तुम्हाला दाखवतो। गंधर्वासारखे रानोमाळ फिरू नका। असे बोलून त्याने रागाने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले। त्याचबरोबर ते द्वारपाल व 1300 शिवगण हे सर्व जमिनीला खिळून बसले। पाय सुटेनात म्हणून ते सर्वजण हाताने पाय सोडवण्याचा प्रयत्न करू लागले। तेव्हा हातही जमिनीला चिटकले व सर्वजण ओंडवे राहिले। नाथाच्या विपरीत करणीने गणांची झालेली बिकट अवस्था पाहून तेथले सर्व लोक घाबरून गेले। ते शिवापुढे हात जोडून म्हणाले, गावाच्या द्वाराशी एक मनुष्य आला असून त्याने 1300 द्वाररक्षक गणांना जमिनीला खिळवून ठेवले व ओंडवे करून टाकले आहे व त्यामुळे ते ओरडत आहेत। ते ऐकून शंकराने त्याला शिक्षा करण्यासाठी 8ही काळभैरवांना आज्ञा केली। या आज्ञेप्रमाणे काळभैरव शतकोटी गणांना घेऊन बाहेर पडले। त्यांना पाहून नाथाने स्पर्शास्त्राच्या साह्याने त्या गणांनाही ओंडवे केले, परंतु भैरवांनी त्या अस्त्रास जुमानले नाही। त्यांनी धनुष्य हातात घेऊन बाणावर निरनिराळ्या अस्त्रांची योजना करून बाण सोडले। तेव्हा नाथानेही तद्विरुद्ध अस्त्रांची योजना केली। त्यामुळे भैरवांच्या अस्त्रांचा तत्काळ नाश झाला। अष्टभैरव जर्जर झाले। रेवणनाथापुढे भैरवांचे काहीच चालेना। तेव्हा दूतांनी हे वृत्त शिवाला सांगितले। ते ऐकून शिव रागाने स्वतः रणभूमीवर आला। शंकराला आलेला पाहून रेवणनाथाने मनात विचार केला की शंकराशी फार युद्ध करण्याचे काही कारण नाही, एकाच अस्त्राने त्याचा बंदोबस्त करावा असे मनात आणून मग त्याने वाताकर्षण मंत्र जपून ते भस्म शंकरावर फेकले। तत्काळ शिवाचा श्वासोच्छ्वास बंद झाला आणि तो नंदीवरून खाली कोसळला। हातातील शस्त्रे गळून गेली, मुखातून भडभडा रक्त वाहू लागले आणि अष्टभैरवही बेशुद्ध पडले। याप्रमाणे शंकराची व गणांची भयंकर अवस्था झाल्याची वार्ता विष्णूला कळली। तो लगेच धावून आला। त्याने लगेच नाथाला आलिंगन देऊन पोटाशी धरले व विचारले, अरे, तुला रागवायला काय झाले? यावर रेवणनाथाने विष्णूला सांगितले, मी सरस्वती ब्राह्मणाकडे असताना शंकराने यमाला पाठवून त्याचा पुत्र मारला, म्हणून मी त्याचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलाला जिवंत करून घेऊन जाणार आहे। आणि जर तुम्हाला प्राणाची पर्वा असेल तर तुम्ही त्या ब्राह्मणाची 7ही बाळे आणून द्या, म्हणजे मी शंकराच्या प्राणांचे रक्षण करतो। रेवणनाथाची ही मागणी ऐकून विष्णूने त्याला सांगितले, ती 7ही बाळे माझ्याजवळ आहेत, मी ते 7ही प्राण तुझ्या हवाली करतो, पण देह मात्र तू निर्माण कर। विष्णूचे हे म्हणणे रेवणनाथाने मान्य केले। मग वात प्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकराला सावध केले। विभक्त अस्त्राचा जप करून सर्व गणांना मुक्त केले आणि स्थितिमंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यांना पूर्ववत केले। मग सर्वांनी नाथाला नमस्कार केला। विष्णूने 7ही प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्याला निघायची परवानगी दिली। 7ही प्राण ताब्यात मिळाल्यावर रेवणनाथ यानास्त्राच्या साह्याने ब्राह्मणाकडे आला व त्याला मुलाचे प्रेत कुटून त्याचा मेणासारखा गोळा करून आणायला सांगितले। त्याप्रमाणे प्रेत कुटून आणल्यावर त्याचे 7 भाग करून 7 पुतळे तयार केले। नंतर संजीवनी प्रयोग योजून 7ही बाळे जिवंत केली। तो मुले जिवंत होताच रडू लागली। त्या सर्वांना सरस्वती व त्याच्या पत्नीच्या स्वाधीन करून त्यांचे संगोपन करायला सांगितले। 12व्या दिवशी बारसे करून सारंगीनाथ, निजानंद, दीनानाथ, यदुनाथ, निरंजननाथ, गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवणनाथाने ठेवली। हे 7ही पुरुष पुढे जगविख्यात झाले। रेवणनाथाने त्यांना 12 वर्षानंतर नाथपंथाची दीक्षा दिली। सर्वांना सर्व विद्यात निपुण बनवले। रेवणनाथ तेथेच राहून आजतागायत त्यांच्याकडून सेवा घेत आहेत।
पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन होऊन ते एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले होते. ते तिने भक्षण केले, त्यामुळे तिच्या पोटात गर्भ वाढू लागला. ही गोष्ट अंतर्ज्ञानाने अस्तिक ऋषींना समजली. 9 नारायणापैकी एक जण तिच्या पोटी जन्मी घेईल व त्याला लोक नागनाथ म्हणतील, हेही त्यांनी जाणले. मग अस्तिक मुनीने त्या सर्पिणीला बोलवले आणि सांगितले, तुझ्या पोटी जो गर्भ आहे तो दुर्बळ नाही, तो नारायण आहे. काळजी करू नकोस. आता तुला सांगायचे कारण इतकेच की पुढे तुझ्यावर मोठे दुर्घट ओढवणार आहे. सध्या जनमेजय राजाने मोठे सर्पसत्र आरंभिले असून मोठमोठ्या ऋषींच्या मदतीने समिधांच्या ऐवजी तो सर्पांची आहुती यज्ञकुंडात देत आहे. तेव्हा तू सावध राहा, कोठेतरी लपून राहा. याप्रमाणे अस्तिक ऋषींनी बोलणे ऐकून ती घाबरली व त्यांना विचारू लागली, मी लपून राहीन, पण मला राहायला निर्भय अशी कोणती जागा आहे ते तुम्हीच सांगावे. तेव्हा अस्तिक ऋषींनी तिला सांगितले, येथे जवळच एक जुनाट वडाचे झाड आहे. त्या झाडाच्या डोलीत तू राहा आणि कसलीही काळजी करू नको. मग ती सर्पिण अस्तिक ऋषींच्या सांगण्याप्रमाणे त्या झाडाच्या डोलीत लपली. अस्तिक ऋषींनी अचल अशा वज्रप्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेवले आणि आपण हस्तिनापुराला निघून गेले. तिथून निघून अस्तिक मुनी जनमेजय राजांच्या यज्ञमंडपात आले आणि त्यांनी सर्व ऋषींना भेटून ही गुप्त हकीकत सांगितली. मग ते म्हणाले, हे ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या पोटात आहे. पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होईल. 9 नारायणापैकी अविहोत्र नारायणाचा तो अवतार आहे, म्हणून त्याला मारू नये. हा वृत्तांत ऐकून ऋषींनी अस्तिक मुनींच्या म्हणण्याला आनंदाने मान्यता दिली. पुढे काही दिवसांनी हे सर्पसत्र संपले आणि सर्पिणीचेही 9 महिने पूर्ण झाले. मग ती सर्पिण योग्य वेळ येताच प्रस्तुत झाली. तिने एक अंडे घातले. ते अंडे वडाच्या पोकळीत पुष्कळ दिवस होते. त्या अंड्यात अविहोत्र नारायणाने संचार केला. पुढे अविहोत्र नारायणांचे शरीर वाढताच अंडे फुटले आणि मूळ दिसू लागले. जन्मताच ते बाळ डोलीतून रडून आकंत करू लागले, पण तेथे त्याचे रक्षण करण्यासाठी कोणीच नव्हते. कोशधर्म नावाचा एक गरीब ब्राह्मण होता. तो अर्थवेदी गोड ब्राह्मण वेदशास्त्रात पारंगत होता, परंतु घरात 18 विश्वे दारिद्र्य असल्याने संसारात त्याचे हाल होते. या गरिबीमुळे पत्रावळीसाठी तो वडाची पाने आणीत असे. एके दिवशी तो प्रमाणे त्या झाडाजवळ गेला तर त्याला मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने तो शोध घेत होता, पण त्याला कोणीच दिसले नाही. त्यामुळे त्याला मोठे आश्चर्य वाटले. हा मुलाचाच आवाज आहे याबद्दल त्याची खात्री झाली. एवढ्यात स्वर्गातल्या देवांनी त्याला सांगितले, कोशधर्मा, या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे. त्याला तू तुझ्या घरी घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे पालन कर. हा मुलगा तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नष्ट होईल. हा मुलगा सामान्य नाही तर साक्षात अविहोत्र नारायण आहे. असे सांगून देवांनी एक बाण सोडला. त्या बाणाने झाड मोडले आणि कोशधर्माला तिथले तेजस्वी बालक दिसले. त्या बालकावर देवांनी फुलाचा वर्षाव केला आणि हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला. मग कोशधर्म ब्राह्मणाला सांगितले, महाराज, या पृथ्वीवर आपण मोठे भाग्यवान आहात, म्हणूनच हा वटसिद्ध नागनाथ तुम्हाला प्राप्त झाला आहे. हा पद्मिनी नामक नागिनीच्या पोटी जन्मला आहे व वटवृक्षामध्ये याचे संरक्षण झाले आहे, म्हणूनच याचे वटसिद्ध नागनाथ हेच नाव ठेवावे. हा सिद्ध असून योगी लोकांचा नाथ होईल. ती देववाणी ऐकून कोशधर्माला फार आनंद झाला. त्याने त्या मुलाला उचलून घरी नेले व घरी गेल्यावर त्याने ही सर्व वार्ता आपली पत्नी सुरादेवी हिला सांगितली. ती ऐकून तिलाही फार आनंद झाला. ती म्हणाली, मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्याचा अवतारला आहे. असे म्हणून तिने बाळाला उचलून जवळ घेतले. तो तिला पाना फुटला. मग ती आनंदाने त्या मुलाचे सर्व करू लागली. त्याचे बारसे करून वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेवले. सुरादेवीच्या ठिकाणी सावत्र मातेचा भाव दिसत नव्हता. वटसिद्ध मोठा झाल्यावर 7व्या वर्षी कोशधर्माने यथाविधी त्याची मुंज केली. एके दिवशी टळटळे दुपारी वटसिद्ध नागनाथ भागीरथी नदीच्या काठावर काशी विश्वेश्वरासमोर त्याच्या बरोबरची मुले जमून खेळ खेळू लागला. त्याच वेळी दत्तात्रय तेथे आला व या छोट्यांचा खेळ पाहू लागला. दत्तात्रयाची दृष्टी या तेजस्वी बालकावर गेली. तेथे मुलांच्या पंक्ती बसून त्यांना वटसिद्ध नागनाथ लटकेच अन्न वाढत होता व मुलेही खोटं खोटं नको नको म्हणत होती आणि हा खूप आग्रह करून वाढत होता. मुलांचा चाललेला हा खेळ पाहून दत्तात्रयाला आश्चर्य वाटले. खोट्याच अन्नाने पोट भरले असे मुले म्हणत होती, म्हणून त्याला हसूये आले आणि त्याला त्या मुलांची गंमत करायची लहर आली. त्याचबरोबर त्याने बालरूप धारण केले व अंगणात उभा राहून तो म्हणाला, मी अतिथी आलो आहे, मला भूक लागली आहे, तेव्हा काही खायला अन्न वाढा.
हे ऐकून ती मुले त्याच्या अंगावर धावून जाऊन त्याला म्हणू लागली, आमच्या नेहमीच्यात खेळायला तू कोण आहेस? जातोस का नाही का मारू तुला? असे म्हणून काही मुले काठ्या उगारू लागली व काही मुले दगड मारायला लागली. ते पाहून नागनाथ त्यांना म्हणाला, आपल्यात तो नवीन मुलगा आला आहे, त्याला असा घालून देऊ नका. आपल्यासारखेच त्यालाही वाढू. आयत्या वेळी आलेल्या ब्राह्मणाला अतिथी समजून वागवावे, परत घालू नये. मग त्याने कल्पनेने स्नान, षोडोपचारांनी पूजा वगैरे सर्व झाले. जेवताना एखाद्या यजमानासारखा नागनाथ रसाळवाणीने सावकाश जेवा, घाई करू नका, जे लागेल ते मागा असा आग्रह करीत होता. ते पाहून हा मोठा उदार आहे असे दत्तात्रेयाला वाटले. हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असेही त्याच्या मनात आले. लोकांना तृप्त करणारा उदार बुद्धीचा माणूस पूर्वपुण्याई वाचून होणार नाही असा विचार करून दत्तात्रेय त्याचा पूर्वजन्म शोधू लागला. हा पूर्वजन्मीचा अविहोत्र नारायण असल्याचे दत्तात्रेयाला कळून आले. मग दत्तात्रेयाने त्याच्यावर कृपा करून त्याला सिद्धी दिली. त्यामुळे नागनाथ ज्या पदार्थाचे नाव काढी ते पदार्थ उत्पन्न होऊ लागले. नंतर नागनाथाला जवळ बोलावून मुलांना जेवायला घाला असे दत्तात्रेयाने नाथाला सांगितले. पण सिद्धीचे अन्न तू कधीही खाऊ नकोस असे सांगितले. बरेच दिवस तिथं राहिल्यावर जायच्या आधी दत्तात्रेयाने आपले नाव त्याला सांगितले आणि त्याचे नाव विचारून घेतले. मग नेहमीच खेळताना नागनाथ ज्या पदार्थाचे नाव घेई तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला. त्यामुळे मुले नित्य तृप्त होऊन जाऊ लागली. घरी गेल्यावर ती फार कमी जेवत. भूक नसण्याचे कारण आईबापांनी मुलांना विचारले असता आम्ही सुग्रास भोजन करून येतो असे सांगू लागले. सुरुवातीला आईवडिलांना हे खरे वाटले नाही, पण मग ते स्वतः भागीरथीच्या तीरावर जाऊन पाहून खात्री करून आले. या गोष्टीची चर्चा सर्व गावभर झाली. नागनाथाचा बाप कोशधर्म याच्याही कानावर आली. बऱ्याच जणांनी त्याला सांगितले की भागीरथीच्या तीरावर तुझा मुलगा अपार पंक्ती बसून उत्तमाउत्तम पक्वानाच्या जेवणावळी नेहमी घालत असतो. हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून आलो आहे. तो अन्न कोठून आणतो व कसे तयार करतो हे आम्हाला कळत नाही. त्याने जमिनीवर हात ठेवला की पदार्थ तयार होतो. हे ऐकल्यावर कोशधर्माला देवांचे मागचे बोलणे आठवले, पण त्याने लोकांना काहीच बोलून दाखवले नाही. पुढे एके दिवशी कोशधर्माने वटसिद्ध नागनाथाला हाताला धरून मांडीवर बसवले आणि जेवणावळी संबंधी विचारले. तेव्हा तो वडिलांना म्हणाला की तुम्हालाही मी असेच भोजन घालून दाखवतो. असे म्हणून तो लगेच मांडीवरून उठला व जमिनीवर हात ठेवून अन्नाची इच्छा प्रकट केली. तोच उत्तम अन्नाने भरलेले ताट तेथे उत्पन्न झाले. ते पाहून कोशधर्मास फारच आश्चर्य वाटले. मग कोशधर्माने त्याला विचारले, तुला ही सिद्धी कोणी दिली? त्याचे नाव मला सांग. त्यावर तो म्हणाला, बाबा, आम्ही मुले एकदा खेळत होतो. तिथे दत्तात्रेय नावाचा मुलगा आला. सर्व मुले त्याच्या अंगावर गेली, पण मी मात्र त्याची लटक्याच पदार्थांनी मनोभावे पूजा केली. तेव्हा त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला व अन्न वाढायला लावले आणि आता त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ आपोआप निर्माण होतो. मग त्या दिवसापासून कोशधर्म मुलांकडून अतिथी अभ्यंगांतेची पूजा करून त्यास भोजन घालून पाठवू लागला. त्यामुळे दत्तात्रेयास आणखीनच आनंद झाला. मग नागनाथाकडे पुष्कळ अतिथी जेवून द्रव्य, वस्त्र, धान्य वगैरे घेऊन तृप्त मनाने जाऊ लागले. त्यामुळे नागनाथ जगप्रसिद्ध झाला. प्रत्येकजण त्याची स्तुती करू लागला. मग एके दिवशी नागनाथाने कोशधर्माला विचारले, बाबा, माझ्या हातून या सर्व गोष्टी घडतात, यामागे परमेश्वराचा हेतू कोणता? आणि बालवेशात भेटलेला दत्तात्रेय नावाचा मुलगा कोण होता ते मला सांगा. तेव्हा कोशधर्म म्हणाला, तो दत्तात्रेय म्हणजे तिन्ही देवांचा अवतार होय. तुझे नशीब चांगले म्हणून तो तुला भेटून गेला. ते ऐकून नागनाथ म्हणाला, मग दत्तात्रेयाची भेट मला पुन्हा कशी होईल? त्यावर कोशधर्म म्हणाला, तो एके ठिकाणी नसतो, त्यामुळे आता त्याची भेट होणे कठीण. आपण कितीही त्याच्या भेटीची इच्छा केली तरी तो भेटतोच असे नाही. तो आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हा खरे. कोशधर्माचे बोलणे ऐकल्यावर नागनाथाने दत्तात्रेयाच्या दर्शनात जाण्याचा निश्चय केला. मग एके दिवशी आईला विचारून तो मातापूर, पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला. परंतु तेथे काहीच पत्ता न लागल्यामुळे तो कोल्हापुराला गेला व तेथे दत्तात्रेयाबद्दल चौकशी करू लागला. त्याचे बोलणे ऐकून लोक त्याला वेड समजून हसू लागले आणि म्हणाले, तू विचारतोस तो दत्तात्रेय इथे नेहमी येतो, पण कोणाला दिसत नाही. कोणत्याही रूपाने येतो व भिक्षा मागून जातो. तेव्हा नागनाथाने विचारले, तो येथेच भिक्षेसाठी येण्याचे कारण काय? त्याला दुसऱ्या गावात भिक्षा मिळत नाही का? त्यावर त्या कोल्हापुरातल्या लोकांनी त्याला सांगितले की तो या कोल्हापुराशिवाय अन्य ठिकाणचे अन्न घेत नाही. येथे जर अन्न मिळाले नाही तर तो उपास करतो, पण दुसऱ्या गावी भिक्षेसाठी जात नाही. इथले शाकपत्र
तरीही तो परमपवित्र समजून सेवन करतो। तेव्हा वटसिद्ध नागनाथाने विचार केला की या गावातील सर्वांना जेवायला बोलवावे, त्यांना घरात चूल पेटू देऊ नये, म्हणजे त्याला दुसरीकडे कोठेच अन्न मिळणार नाही व साहजिकपणे तो आपल्याकडे येईल, परंतु आपल्याकडचे सिद्ध अन्न तो घेणार नाही। ही खूण जाणून त्याला ओळखावे आणि ती पटताच त्याचे पाय धरावे असा विचार करून तो लक्ष्मीच्या देवळात गेला व पुजाऱ्याकडून एक ववरी मागून घेऊन तेथे राहिला। काही दिवस तेथे राहिल्यावर पुजाऱ्याला बोलावून तो म्हणाला, मला गावभोजन घालायची इच्छा आहे, तेव्हा आपण काही मदत करावी अशी विनंती केली। तेव्हा तो पुजारी म्हणाला, सर्व गावाला जेवण घालायचे म्हणजे एवढ्या सर्वांना पुरेल एवढे अन्न तुझ्याजवळ कोठे आहे? बाकीची खटपट आम्ही करू, पण मुळात सामानच कोठून आणणार? तेव्हा नाथाने सांगितले, त्याची काळजी तुम्ही करू नका, सामानाची सगळी व्यवस्था मी करतो, पण तेवढी अन्य खटपट मात्र तुम्ही करा। पुजाऱ्याने त्याचे म्हणणे कबूल केले। शेवटी नाथाने द्रव्य, धान, तेल, तूप, साखर वगैरे सर्व सिद्धीच्या साह्याने भरपूर आणून ठेवला व पुजाऱ्याला बोलून ते सामान दाखविले। श्री नवनाथ कथासार अध्याय 36 समाप्त होत आहे।